25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील दिंडोरी परिसरात शेतकऱ्यांचे पंचनामे अधिकाऱ्यांमुळे रखडलेले आहेत। पाऊस ओसरल्यानंतरही शेतकऱ्यांच्या बांधात पाणी असल्यानं शेताकडे जाता येत नसल्याचं कारण देत अधिकारी बांधावर फिरत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे। धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या तडाख्यानं पपई पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 10 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचं पाणी अद्यापही शेतात असल्यानं पपईची सर्व झाडं कुजली आहेत। यावेळी खर्च लाखात केला असताना मदत हजारात दिली तर कसं होणार असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय। जळगावच्या पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे ओढे, नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत असल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्यात। अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं समिती गठीत केली आहे। खासदार शोभा बच्छाव यांनी या भागाची पाहणी करत मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं। जळगावमध्ये सततच्या पावसामुळे गिरणा नदीला पूर आला होता। पुरामुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत। यात तुरीचं मोठं नुकसान झालंय। आव्हानं शिवारातील शेतकऱ्याचं 1.5 लाखाचं नुकसान झालंय। लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या मांजरा नदीला पुन्हा एकदा पूर आलाय। निलंगा तालुक्यातील औराद वांजरखेडा आणि औराद हालसी तुगाव इथल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती। मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यानं मांजरा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली होती। राज्याच्या अनेक भागात मंगळवारी आणि बुधवारी तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। दरम्यान पाऊस कमी झाला असून लवकरच पाऊस परतीचा प्रवास करणार आहे। येत्या 3 ते 4 दिवसात राज्यातून मान्सून परतीचा प्रवास करेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। यंदा पावसानं धो हजेरी लावली आणि जून आणि जुलै महिन्यात बरसलेल्या सरासरी पावसानं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुंबईची अक्षरशः तुंबई केली। विशेषतः 4 महिन्यांपैकी ऑगस्टमध्ये सर्वाधिक 1184 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे, तर 4 महिन्यात मुंबईत एकूण 3112 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये सर्वत्र अतिवृष्टी होऊन लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। या कालावधीत विभागातील तब्बल 74 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचं समोर आलंय। तसंच जानेवारीपासून आतापर्यंत मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा हा 781 वर पोहोचलाय। आंबेगाव तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी 1,05,00,000 रुपयांची 15,000 किट रवाना करण्यात आली आहेत। माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ट्रक मराठवाड्याकडे रवाना करण्यात आली आहे। अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळाकडून पूरबाधित कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आलाय। राज्यातील इतर देवस्थानाप्रमाणेच अक्कलकोट स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळाकडून 50 लाखांची मदत देण्यात आलेली आहे, तर 5,000 किट्सचं वाटप होणार आहे। उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या हवामान घटनांनंतर विमा संरक्षणाची रक्कम मिळण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी देशव्यापी हवामान आधारित विमा योजना राबवण्याचा विचार केंद्र सरकार करतंय। या पार्श्वभूमीवर सरकारनं विमा कंपन्यांशी प्राथमिक चर्चा सुरू केली आहे। अतिवृष्टी झाली आहे निश्चित करण्यासाठीचे जे निकष आहेत त्याच्या पलीकडे जाऊन राज्य सरकार मराठवाडा आणि राज्यातील अन्य भागांमध्ये पूरग्रस्तांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे। यासह मदतीचे विविध निकष बदलण्याबाबतचा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागानं तयार केले असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याबाबत काय निर्णय होणार याविषयी उत्सुकता आहे। आता एक मोठी बातमी, धाराशिवच्या भूममधील 100 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ओला दुष्काळ आणि कर्जमाफीसाठी त्यांनी आंदोलन केलं होतं। नगर सोलापूर रस्त्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता आणि पोलिसांनी नोटीस देऊन देखील आंदोलन केल्यानं हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। मदतीऐवजी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानं आता संताप व्यक्त केला जातोय। सोलापुरात पोलीस आयुक्तालयामध्ये झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीनंतर सर्व धर्माच्या धर्मगुरूंनी भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार एकूण 289 धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आले। छत्रपती संभाजीनगर पालिकेतील 2000 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गेल्या 5 महिन्यांपासून पगार झाला नाहीये। मात्र आता दिवाळीपूर्वी पगार देत या कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची जबाबदारी घेतली आहे। 700 कोटींचं बजेट असलेल्या अंबरनाथ पालिकेच्या शाळा क्रमांक 9 मध्ये विद्यार्थ्यांना अतिशय कोंदट वातावरणात अभ्यासाचे धडे गिरवण्याची वेळ आली आहे। शाळेच्या स्वच्छतागृहाची तर खूपच बिकट अवस्था आहे। स्वच्छतागृहात साचलेल्या पाण्यामधून आणि घाणीतून विद्यार्थ्यांना वाट काढावी लागते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत।
अलिबागमधील वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेबाबत शेकाप आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। खड्ड्यांच्या दुरावस्थेबाबत त्यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलाय। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळमध्ये भाजपच्या वतीनं व्यापारी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। जीएसटी आणि आयात शुल्काबाबत व्यापाऱ्यांशी यावेळी चर्चा करण्यात आली। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांची व्यापाऱ्यांसोबत चर्चा झाली। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या किनगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा आगमन सोहळा मोठ्या थाटात पार पडला। आगमन सोहळ्याला शिवप्रेमी आणि गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आलं। या शिबिरात 160हून अधिक ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली। राज्यातील हळदीच्या बाजारपेठेत गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढल्याचं चित्र आहे। राष्ट्रीय पातळीवर हळदीची आवक 13.93%, तर महाराष्ट्रात 14.8% वाढली आहे। गेल्या आठवड्यात बाजारातील हळदीची सरासरी किंमत प्रति क्विंटल 10,799 इतकी होती। सोलापूर जिल्ह्यातील 11 नगर परिषदा आणि 6 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची आरक्षण सोडत मुंबईत झाली। या सोडतीत जिल्ह्यात 17 पैकी 13 ठिकाणी महिला नगराध्यक्षांची चिठ्ठी निघाली आहे। दुधनी आणि अक्कलकोटमध्ये सर्वसाधारण पुरुषाला संधी आहे, तर माळशिरस आणि सांगोल्यामध्ये ओबीसी पुरुषाला नगराध्यक्षाची संधी आहे। उर्वरित सर्व ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे। गोंदिया शहरात आदिवासी समाजाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये आदिवासी महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। एसटीतून अन्य कोणत्याही समाजाला आरक्षण देण्यास आदिवासी समाजानं विरोध केलाय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।